ग्रामपंचायत लेवलला आपलं काम नडलं आणि सदस्यांनी सही केली नाही तर झेडपी सदस्याने त्याला फोन करावा लागतो. झेडपी सदस्याचा फोन स्वीकारला नाही तर झेडपी अध्यक्ष ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांना फोन करतो आणि आपलं काम मार्गी लागतं. तेही काम झालं नाही तर आपण आमदारांच्याकडे जातो, त्यांच्याकडनं झालं नाही तर मग मग आपण खासदारांच्याकडे जातो, ते झालं नाही तर आपण राज्यमंत्र्याकडे जातो, ते झालं नाही आपण कॅबिनेट मंत्र्याकडे जातो आणि ते झालं नाही तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आणि राज्यपालाकडून ते आपलं काम मार्गी लागतं. आता माझं ऐका, डायरेक्ट राज्यपालाची ओळख असेल, डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्याच हातात आपल्याला हात देता येत असेल, कदाचित कॅबिनेट मंत्र्यांचं आपलं सौख्य असेल तर ग्रामपंचायत सदस्याकडे जाण्याची आवश्यकता नाही असं चिंतन आहे. मग ऐका, हनुमंत भजन तर करता येत नाही, मग कोणाचं करायचं? त्याचं उत्तर सांगतो लिंग पुराणातलं. शिवयती मंगलम नाम यस्य वाची प्रवर्तते. याचं ट्रान्सलेशन आहे, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. मला एक सांगा, घरातल्या थोरल्या सुनेला निमंत्रण दिल्यावर धाकटीला हळदी कुंकाचा निरोप येत असतो. घरातल्या प्रमुख चालक लीडरला सप्ताहाचं निमंत्रण दिलं की घरातले सदस्य येत असतात. परिसरातले प्रमुख महाराज मठाधिपती बोलवले की बाकीचे बुवा येत असतात. देशाच्या आखाडा परिषदेला निमंत्रण दिलं की छोटे मोठे आखाडे त्याच्यात आलेच. जोग महाराज शिक्षण संस्थेत गुरुवर्य कुरेकर बाबांना निमंत्रण दिलं की विद्यार्थी माझी आजी आलेच. तसं शिवनाम घेतलं की भगवान हनुमंत प्रसन्न होतात. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. आता त्यांचा मूळ अवतार शिव आहे, पण त्यांना त्यांच्या नावापेक्षा कुणाचं नाव आवडतं? त्याचं उत्तर आहे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरी स्मराकारे. असं स्मरण भजन जर केलं तर मग काय? तर त्याचं उत्तर आहे नाम घेता विघ्ने जाय त्याचा महिमा वर्णू काय. विघ्नाचा नाश होतो, तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले. एक काडीन शेतात पेटून जर फेकलं तर गवतांच्या गंजी जशा जळतात तसं कोटी पापाचं क्षालन शिव आणि हरी नावानं होतं. त्यामुळे वाचे वदता शिव नाम जसं तसं नाम घेता विघ्ने जाय त्याचा महिमा वर्णू काय. काय वर्णू त्या देवाचा मी महिमा? बर, एवढंच नाही तर शंकराच्या बाबतीमध्ये म्हणजेच मारुतीरायाच्या बाबतीमध्ये चिंतन असं आहे की त्याने त्याच्या अंगाला सेंदूर लावला. कारण आदरणीय ढोक महाराज, आदरणीय पाचपोर महाराज आणि नवे जुने काही कथाकार याबद्दल समीक्षा करतात. रामायणाचा अभ्यास माझा नाहीये, पण माझी इच्छा आहे मरण्याच्या आधी 1-2 रामायण करायचेत मला. फक्त मला चौपाई येत नाही, दोहा येत नाही, टेक नाही. ट्रान्सलेशन चिंतन मी धाड धाड करी, चिंतन मांडील, परंतु ते भजन येत नाहीत. भागवत कथाही लोक माझी ठेवतात, परंतु मला हिंदी भजन येत नाहीत. आणि हिंदी भजन नाही आले की मंडपातल्या लोकांना अंग मोकळं करता येत नाही. आणि अंग मोकळं करता आलं नाही की लोक कथा रंगली नाही असं म्हणतात. जोपर्यंत राधा स्मरण करून लोक नाचत नाहीत तोपर्यंत कथा झाली असं मंडपातल्या लोकांना वाटत नाही आणि ते आपल्याला येत नाही. त्यामुळं कथा करून माझी प्रसिद्धी अजिबात नाहीये, पण कथा येत नाही असं कृपया कोणी मानू नये अशी प्रार्थना आहे. काहींच्या कथा आहेत आणि काहींच्या जीवनात कथा ऐकणं ह्या व्यथा आहेत. वाक्य नाही कळलं तुम्हाला? काहींच्या कथा तर ऑर्केस्ट्राच व्हायला लागल्यात, डॉल्बीच वाजायला लागलाय. लोक नको त्या प्रदीप आता एवढ्या ताकदीनं माझ्यासारख्याने बोलणं फार अवघड आहे मीडिया तंत्राच्या माध्यमातून. सध्या परप्रांतातल्या साधूंचे लोंढे महाराष्ट्रात प्रचंड येत आहेत, त्यांच्या कथा होत आहेत. त्यांना रिस्पेक्टिव्ह भाव आपण दिलाच पाहिजे. सकळासे येथे आहे अधिकार, मान्यच आहे. यारे यारे लहान थोर मान्यच आहे, पण त्यांना संप्रदायाचे ज्ञान अपेक्षित आहे. वारकऱ्यांच्या प्रति ओलावा त्यांना असला पाहिजे. एक गोष्ट लक्षात धरा. आणि काही कथाकार ज्या कथा सांगतात ना, त्यांचा आणि त्यांच्या कथेचा 7 दिवसात कधी योगायोग भेटीचा आला तर भाग्य समजायचं. नाही कळलं माझं वाक्य तुम्हाला? हे माझं चॅलेंज आहे ना, लक्षात धरा तुम्ही. हे सामान्य गोष्ट नाही. मी एक अधिकारी या नात्यानं तुमच्या समोर बोलतो आहे. कळलं का? काही शिवपुराण मांडतायत, पण शिवकथेचा आणि त्याच्या पुराणाचा स्वप्नात योगायोग आला तर ईश्वराचीच इच्छा मानायची. लक्षात आलं का? या बिचाऱ्या भोळ्या भाळ्या महिला आहेत, पिंपळाखाली दिवा लावा लावा, त्यांनी काय होतं? अमुक अमुक होतं. आता मी पिंपळाखाली दिवा लावला, माझी इच्छा आहे माझं लग्न व्हावं.
होत नाही. काय करू मी कृपया अशा बावळट प्रकरणात वेळ वाया दौडत नाही. विठाल काय झालं, रामपंचायतन बसला अयोध्येमध्ये आणि जे जयकार झाला. प्रकाश महाराजांच्या माध्यमातून जे जयकार होईल. माझा आवाज तिथपर्यंत पोहोचत नाहीये, त्यांना मोठा आवाज करून द्या, ते जे जयकार करतील. आणि तुम्ही सगळेजण हात वर करून जे जयकार करायचा आहे. आजच्या आपल्या क्लिपा व्हायरल कट करून समाजापर्यंत जायला पाहिजे, चांगल्या उद्यापर्यंत एडिट करून. हात वर करा. सियावर रामचंद्र भगवान की जय, रामचंद्र भगवान की जय, सियावर रामचंद्र भगवान की जय. अयोध्येमध्ये असा जय जयकार झाला. कसा? असा जय जयकार झाला. रामचंद्र सिंहासनावर आले आणि बसले. सुंदर ते ध्यान शोभे सिंहासनी आणि वामांगी नंदिनी जनकाची. प्रमाण दिलं तुम्हाला मी. बसल्या वामभागाला कोण? जनक नंदिनी मैथिली, तिचं नाव सीता मैया बसल्या. बुधकौशिक ऋषीने हे प्रकरण आपल्या कॅमेऱ्यात टिपलं आणि ते म्हणाले, रामम लक्ष्मण पूर्वजम रघुवरम सीतापतीम सुंदरम काकुत्सम करुणार्णवम गुणनिधिम विपत्प्रियम धार्मिकम. असा राघवेंद्र रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम सिंहासनावरती बसल्यानंतर भरत शत्रुघ्न चौऱ्या डोलवायला लागले आणि हनुमंत चरणाजवळ बसले. बसल्यानंतर मैयेकडे पाहिलं. कुणाकडे? सीता मैयेकडे. मैया, आज आपका स्वरूप तो एकदम अतीव सुंदर दिखाई देता है. मैया, सिंदूर क्यों लगाया तूने भांग में? मैया म्हणाली, बेटा हनुमान, इस सभा में क्यों पूछ रहा है? मैया, कुछ ही तू नहीं, लेकिन क्यों लगाते रहता है? पता चलना चाहिए. बुक्का तो लगाना चाहिए, अष्टगंध लगाना चाहिए, कुमकुम तो लगाना चाहिए, लेकिन वैज्ञानिक ही तू क्या है? एजुकेटेड लोगों को अगर नहीं बताएंगे तो वह कैसा फॉलो करेंगे आप लोगों को? कसं काय स्वीकारतील? कल्पना करा. इथे आज्ञाचक्र आहे आणि आज्ञाचक्राला लेपन केल्यानंतर शरीरातली उष्णता पूर्ण बाहेर जात नसते. याकरता सनातन धर्मात कपाळाला लावण्याची प्रथा आहे. ऐकताय ना? आम्हाला प्रत्येक गावात हार घालणारे, बुक्के लावणारे असे वेगळे वेगळे भेटतात. काय सांगावं? कुणी अंगठ्यान लावतो, कुणी असं लावतो, कुणी असं लावतो. अरे काय करावं तुम्हाला? तुझं बोट राताळ्यासारखं मोठं, माझं कपाळ लहान आहे. छोटं लाव ना जरा, छोटं लाव. आणि इथे गंध लावलं की बुक्का इथं लावतील, इथं लावलं की इथं लावतील. मग त्यांचा कसा नेम हिंदन चुकतो कळतच नाही, लक्षात येत नाही. त्यांना आधी चष्मे सुधारून दिले पाहिजे, तर मग हार घालायला पाठवलं पाहिजे. एकांत मला इथंच बुक्का लावला आणि ते असं करायचं. मला त्यांच्याकडनं हार का घातला? म्हणले ₹1,00,000 वर्गणी त्यांची आहे. मग एकादशी करतात का? नाही म्हणले, द्वादशीलाच पंख फाडतात. मग हार का घातला? म्हणजे पैसे दिलेत. विठाल प्रश्न विचारला हनुमंतानी, मैया ये सिंदूर क्यों लगाया? छठ पूजा करताना बिहार यूपी मध्ये त्या स्त्रिया सिंदूर लेपन करतात. पाहिलं तुम्ही? कधी निरीक्षण केलं? ऑब्झर्व केलंय? लावावं लागतं. सौभाग्याची लक्षण आहेत. स्त्रियांच्या कपड्याबद्दल, ओ माय इकडे बघा, स्त्रियांच्या कपड्याबद्दल, स्त्रियांच्या राहण्याबद्दल, स्त्रियांच्या गंधाबद्दल आणि स्त्रियांच्या भांगाबद्दल वक्त्याच्या मुखातून वल्गना होऊ नये ही प्रार्थना आहे. ऐकताय ना शब्द? त्यांच्याबद्दल विकृत बोलायचं नाही. त्या सगळं काही करतायत. तुमच्यामुळं परमार्थ आहे, तुमच्यामुळं देश धर्म आहे, तुमच्यामुळं प्रपंच आहे, तुमच्यामुळं मंडपाला शोभा आहे, तुमच्यामुळं देवपूजा आहे, घरातली संस्कृती आहे, बाळांचं पालन पोषण आहे. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. म्हणून तुम्हाला मान मान्यता देण्यात आलेली आहे. त्यांच्या शृंगाराबद्दल बुवांनी टीका करू नये. टिकली, गंध, भांग, कपडे अजिबात बोलू नये. एका कीर्तनात एका पोरीला मी म्हणालो, अंगभर कपडे घालावेत. ती मैक घेतला आणि ताडकीने म्हणाली, मग तू उघडा कशामुळे मला सांगा दे. जुना काळ गेला. तुम्ही सांगायचं लोकांनी ऐकायचं नाही. लोक चिकित्सक आहेत, शिकलेत, एज्युकेटेड लोक आहेत, अभ्यासक आहेत, बहुवाचक आहेत. मी तिला स्माईल करत प्रेमानं उत्तर दिलं, बेटा मी उघडं राहण्याचं कारण वेगळे, मी ओपन मधला आहे. कृपया या प्रकरणावर अधिक या काळात न बोलणं उत्तम. विठाल हनुमानजीने विचारलं, मैया हे सिंदूर क्यों लगाया? मला हिंदी चांगली बोलता येत नाही.
कधीतरी साधूकडे गेल्यावर एखादा शब्द मला नीटनेटका कळतो. आपल्याकडचे काही पोरं वृंदावनात जातात, तिकडनं ते कथाकार होऊन येतात. मग जरा लांबलचक केस, एक मयूर पंख कोरलेला एक पंचा, राधे राधेचं स्मरण, हातात कृष्णाची मूर्ती, मग त्याची भागवत कथा ऐकताय ना तुम्ही सगळेजण. आणि त्यांनी हिंदी मधून अधून बोलायचं, क्या आनंद आहे बोले. भगवान कृष्ण ने पर्वत उठाया, क्या डोंगर पाझरने लगा बोले. आता माझा ऐका. मितुले आणि रसाळ, साच आणि मवाळ, शब्द जैसे कळलो अमृताची, ए मराठीचे ब्रह्मविद्येचा. अरे आपल्याला काय गरज आहे अन्यांच्याकडे डुंकून पाहायची, बाकीच्या कविता म्हणायची काय गरज आहे. संत वाङ्मय एवढे आपल्याकडे की सांगता सांगता नाकी नव येत आहे. बाकीकडे इकडे तिकडे चरायला जायची काय आवश्यकता आहे आपल्याला. वेळ आपल्याला कमी आहे. हनुमानजीला उत्तर दिलं मैये ने, बेटा हनुमान क्या बताओ बोले, ये सिंदूर लगाने के बाद भगवान बहुत प्रेम करते हैं, प्यार करते हैं. अच्छा. तिथनं उठले, केलं, उड्डाण केली, बाहेर आले आणि सगळ्या अंगाला सिंदूर लावला. सिंदूर लावला, पुन्हा रामदरबारात आले आणि प्रभूला विचारलं, प्रभू मैं कैसा दिखता हूं. काय विचारलं, मैं कैसा दिखता हूं. भगवान म्हणले, बेटा हनुमान तेरे जैसा शोभायमान दुनिया में कोई नहीं है. हेच टिपण उचललं आणि एकनाथ महाराज म्हणाले, भव्य सिंदूर चर्चिला, भव्य सिंदूर चर्चिला, भव्य सिंदूर चर्चिला, भव्य सिंदूर चर्चिला, भव्य सिंदूर चर्चिला. दोन पाठ आहेत. अंगी सिंदूर चर्चिला, अंगी सिंदूर चर्चिला, अंगी सिंदूर चर्चिला. भव्य मारुती देखिला, भव्य मारुती देखिला, नाम घेता विघ्न जाय. आहा, नाम घेता विघ्न जाय. दिव्य मारुती देखिला, दिव्य मारुती देखिला, नाम घेता जाय, नाम घेता विघ्न जाय. त्याचा महिमा वर्णू काय, अंगी सिंदूर चर्चिला. आणि असे उपासना करताना आपण कोणत्या देवाची उपासना करतो त्याप्रमाणे ती माळ असावी, त्याप्रमाणे त्याच्या कपाळाला गंध असावं आणि त्याच प्रमाणात त्याच्या अंगाचं वस्त्र असावं. कालभैरवाची उपासना करणाऱ्यांनी काळे वस्त्र धारण करावेत. लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी पीत वस्त्र घालावेत म्हणजे पिवळे. त्याग प्राप्त होण्यासाठी भगवे असावेत आणि पावित्र्य पाळण्यासाठी पांढरे धवल शुभ्र वस्त्र असावेत. असा एक नियम आहे. गणपती आणि मारुतीच्या भक्तानं सेंदूर लेपन करावं. आमचा विठ्ठल बसलाय ना तुमच्या मागं सर, त्यांनी असा आडवा सिंदूर लावलाय. सिंदूर त्याने लावावा. प्रवाळाची माळ घालावी. प्रवाळ म्हणजे मुंगिया, त्याचं नाव मंगळ. भगव्या रंगाचा मणी. पूर्वी स्त्रिया 2 मंगळसूत्राच्या मध्ये एक भगवा मणी घालत असावयाच्या. पवळा, त्याचं नाव पवळा. पवळा का घातला तिला विचारलं, ती म्हणजे ढवळा असल्यामुळे हा पवळा घातला. ऐकताय का. उपासना आहे. जगदंबेला कवड्यांची माळ अभिप्रेत आहे. ऐकताय ना. कमलगट्टा नावाची माळ, ऐका ना सगळेजण, लक्ष्मी या देवतेला अभिप्रेत आहे. गायत्री आणि सरस्वतीची प्राप्ती करायची इच्छा असेल तर स्फटिक माळ त्याला जपाला असली पाहिजे.
गणपती आणि शिव आणि दत्तासाठी रुद्राक्ष गळ्यात धारण केलाच पाहिजे. कुणी कथाकार म्हणत असेल मी तुम्हाला रुद्राक्ष देतो, तर कृपया त्याच्या नादी लागू नका. हे फसवीगिरी आहे. एकमुखी रुद्राक्ष बापाच्या बापालाही मिळत नाही. ज्याला मिळतो त्याचं भाग्यच. मी इतके वर्ष फिरलो, मला या पुरातत्व वस्तूंचा संग्रह करण्याची फार आवड आहे. जुन्यातल्या जुन्या म्हणजे जुनं पितळी भांड सुद्धा मी अजूनही विकत घेतो. मला माझ्या ड्रायव्हरने विचारलं, पितळ गोळा का करता? मी म्हणालो, कदाचित शासनाचा जार असा आला की पितळाला सोने मानावे, तर आपल्याकडे 7-8 क्विंटल असावं. मी त्या खापरात जेवत नाही. कोणत्या? स्टीलमध्ये पाणी पित नाही, स्टीलमध्ये जेवत नाही. पितळी भांड, चांदीचं भांड, नाही तर पात्रावळ किंवा काष्ट पात्र. स्वपात्र यतीचं असावं, कुणाच्याही अपात्र पात्रात पात्र होऊ नये. वाक्य कळलं? हे घ्या घ्या, तूच खा. काहींचे तर अस्वच्छ हात, ते असा हात करतात, दूध घ्यायचा का? नको मला, तूच घे. आणि पुन्हा म्हणतो माझी भावना. म्हणलं ना, मग नको. मग भावना प्रेम आहे तिथं जावं. आता मला काही 2-3 ठिकाणी जायचंय. माझ्या प्रेमाची माणसं आहेत, त्यांच्याकडे मला जावं लागेल. गाईचं शेण, म्हशीचं शेण आणि बुवा तसा पडल्यावर मोकळा निघत नाही. हे वाक्य ज्यांना कळलं नाही ते प्रसादाला काल्या दिवशी या. शेण पडलं की माती उचलतं, बुवा गेला की येतं. 4 घरी गेलं पखावज वादक, 4 घरी. 5 घरी गेलं तर पाचा काय घेता? घेता काय? माझ्या प्रेमाची मंडळी, संतोषराव, आमची ती पोरगी आली आहे, तुम्ही प्रेमाचे आणि ह्या माणसाकडे जाणं माझं काम आहे. 11 वाजू 12 वाजू मी जाणारच. प्रेम टिकत टिकत नाही ना जर गेलं नाही तर. प्रेम ओलं राहिलं पाहिजे, त्यांच्याकडनं घेतलं पाहिजे, त्यांना प्रेम दिलं पाहिजे. शामराव बरोबर आहे का नाही? खालून तरी पाठिंबा द्या निदान मला. हल्ली पाठिंब्यावरच आहे सगळं. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायातली व्यक्ती असेल तर ऊर्ध्व पुंड्र गुप्पी चंदन त्याला असलं पाहिजे. त्यातलंही शास्त्र सांगतो क्रिटिकल गुंतागुंतीचं. केवळ पांढरं असेल तर अशुभ, म्हणून त्यात केशर मिश्र असावं, म्हणून मध्ये अष्टगंध असावं, म्हणून बुक्का असावा. बुक्का भाळी विलसत तसे हे लावावं लागतं. म्हणून